हॅलो. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आयोजित श्री गणेश आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं फार चांगलं आयोजन, परफेक्ट नियोजन वाजेच्या या ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळालंय. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. पहिल्या फेरीतील पहिली लढत मात्र संपली आहे आणि पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिलं तर एकतर्फी लढत पाहायला मिळाली होती. सामना सहजरित्या जिंकला होता तो शिरवली टीमनं आणि लगेच आपण पाहिलं तर दुसरी लढत मात्र झाली सुरू. नेरे आणि त्यांच्या विरोधात वाजेपूर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. टॉस जिंकला होता वाजेपूर टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमता घेतलाय. तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ते नेरे टीमला नेरे टीमची सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल, चांगला स्वीप पाहायला मिळालाय. बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. पहिला चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. आणि एक सूचना ऐकायची की टाइम अलर्ट असेल 11:53 पहिला बॉल पडलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं हे तुम्हाला संपवायचे आहेत आणि जर संपले नाहीत तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 30-60 सर्कलच्या आतमध्ये ठेवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हे संपायला पाहिजेत. पुन्हा एकदा त्याच दिशेनं जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. कोणताही फिल्डर तैनात नाहीये. गॅप सिलेक्शन पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरा सलग चौकार येतोय. तो फलंदाज गणेश गवतेच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मनोहर पाटील सरांचं शुभागमन या व्यासपीठाकडे झालंय. व्हॉइस ऑफ वाजे खऱ्या अर्थानं त्यांच्या गावात आज टुर्नामेंट आपण पाहतोय. आम्हाला या टुर्नामेंटमध्ये त्यांनी आमंत्रित केलं त्यामुळे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र टायमिंग जुळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी या बॉलवरती करतोय तो गोलंदाज नयन. या ठिकाणी मात्र चकवलंय. पुण्याच्या मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलंय ते धनेश या खेळाडूला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर नयन भगतनं चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. दोनही निर्धाव चेंडू फेकलेत. 8 धावा लागल्या धावफलक्यावरती. सुरुवातीचं षटक चालू आहे. पॉवर प्ले 1चं षटक, P1चं षटक आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अगदी पुनश्च चकवलाय आणि कमबॅक केलं जाते गोलंदाज नयन भगतच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती जरूर चौकार आले, परंतु त्यानंतर नयन भगतनं देखील सांगितलं मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कारण नयन भगत देखील आपण पाहिलं तर बरेचशा ओपन टुर्नामेंट, मग तालुका हब, रायगड हब असो, या टुर्नामेंटमध्ये या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहिलं. या वेळेला मात्र आक्रमण केलं जातंय नयन भगत वरती. जसा बॉल आला तसाच पाठवलाय सीमा पार. 1 बाउन्स शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौकार आणि चौकारच्या मदतीनं पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपली आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर नेरे टीमची धावा संख्या झाली ती 12 धावा. पहिली ओव्हर संपली आहे. 12 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज झाला आहे सुदर्शन पाटील. या गोलंदाजाला आपण पाहतोय. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 3 चौकार पाहायला मिळाले ते धनेश गवते या खेळाडूच्या माध्यमातून. अगदी तीनही चेंडू डॉट, 3 चौकार, संमिश्र प्रतीची गोलंदाजी आपण पाहिली.
3 चेंडूवरती नयन भगतनं बीट केलं, तर त्यानंतर 3 चेंडूवरती धनेश गवते या खेळाडूनं नयनवरती आक्रमण केलं. दोघांकडून प्रहार हल्ले मात्र चालू होते पहिल्या ओव्हरमध्ये आणि 12 धावा या धावफलक्यावरती लागल्यात. सुदर्शन पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. पहिल्याच बॉल वरती दिलाय तडाखा, जबरदस्त प्रहार हल्ला पाहायला मिळालाय. फलंदाज अजित गवतेच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल, चांगलं टायमिंग आणि बॉलला मात्र पाठवलं सीमा पार, आलाय षटकार. सन्माननीय प्रकाश शेठ बालाराम पाटील साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल षटकार आल्यानंतर दुसरा बॉल अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, लॉंगॉनकडे चेंडू जात असताना मिळेल ते एक सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 19 धावा. सुरुवातीची जोडी मैदानात आपण पाहतोय गणेश गवते आणि त्यानंतर अजित गवते. ही ओपनिंग पेअर नेरे टीम कडून मैदानात आणि फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला चालू आहे. दोन्हीही फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमण चालू आहे. धनेश आला स्ट्राईक एंड वरती. टप्प्याचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, एक कव्हर आणि पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला फिल्डर तैनात असल्या कारणानं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. दुसरी लढत, दुसरा सामना मात्र प्रेक्षकाच्या भेटीला आलाय. नेरे आणि त्यांच्या विरोधात आपण वाजेपूर अशी लढत या ठिकाणी एन्जॉय करतोय. टॉस गमावल्यानंतर नेरे टीमच्या वाटेला पहिली फलंदाजी आली आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेटनं फटका, मिड विकेटला एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न अंगलट आलाय. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल तो नेरे टीमला. फलंदाज अजित गवते या बॉलवरती होईल बाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, दुसरी धाव अंगलट आली. आपण पाहू ऑन स्क्रीन वरती फलंदाज अजित या ठिकाणी मात्र बाद झालाय. गरज नव्हती या धावेची, कारण चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती धनेश आणि त्याचा साथी फलंदाज अजितच्या माध्यमातून. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव थोडी अंगलट आली आहे. फलंदाज मात्र झालाय बाद. स्वराज गवते नवीन खेळाडू, इनॅट नंबर 3 वनडाऊनच्या क्रमांकासाठी आपण नेरे टीम कडून मैदानात पाहतोय. धाव संख्या लागली आहे धावपलक्यावरती ती 21 धावा. उर्वरित या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. सुदर्शन पाटील गोलंदाजी मार्क वरती, राईट मोर द विकेटनं. सरळ बॅटनं व्ही आकारात खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता सुदर्शन पाटील यांचा, पण तू झेल ड्रॉप झाली आहे. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. झेल खाली पोहोचले देखील होते आणि शेवटच्या क्षणाला झेल घेण्याचा प्रयत्न होत असताना बॉलला अंदाज थोडासा कमी मिळाला. बॉल अगदी शरीरावरती पडला. झेल झाली ड्रॉप. एक सिंगल मिळते ती फलंदाज स्वराजला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील. शपल होऊन मागच्या बाजूने जबरदस्त प्रहार एबी डिव्हिलियर्स स्टाईलला बॉलला पाठवलाय. फाईन लेगच्या वरून दणदणीत हँडसम षटकार पाहायला मिळालाय. तो फलंदाज धनेश गवतेच्या बॅटमधून.
2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 28. 14.00च्या सरासरीनं नेरे टीमनं 2 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 28. एक विकेट गमावली आहे परंतु चांगली सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुणेशिया. नयन फुल टॉस बॉल, चांगलं फटका पाहायला मिळत नाहीये. फिल्डर होता, झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही त्याने. ओळखलं की बॉल आपल्यापासून फार दूर आहे आणि तो बॉल अडवण्यासाठी थांबला. डबल माइंड मात्र त्याचा पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणाला बॉल मात्र फील्ड केलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल रन या चेंडूवरती पात्र मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या होईल ती 29 धावा. नयन भगत गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म गोलंदाज. ओहो, सुरेख बॉल पाहायला मिळाला. हलक्या हाताने बॉल फक्त स्टीअर केलाय. मिड विकेटचा फिल्डर वेगाने बॉलवरती पोहोचलाय. एक सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट होईल. सिंगल आणि सिंगल दोन चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. सेन्सिबल क्रिकेट निश्चितपणे धनेश आणि त्याचा साथी फलंदाज स्वराज गवते या खेळाडूच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहतोय. 30 धावसंख्येवरती नेरे संघ जाऊन पोहोचलाय. उर्वरित या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि या धनेशला देखील माहिती आहे की नयन भगतच्या षटक जर आपण खेळून काढलं तर दुसऱ्या गोलंदाजावरती आपण आक्रमण करू शकतो. यावेळेला मात्र हलक्या हाताने बॉलला पाठवलंय या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडीशी मिसफिल्ड विकेट किपर कडून झाली आहे. थ्रो अचूक पाहायला मिळाला होता परंतु विकेट किपरने चेंडू घेताना थोडीशी चुकी केली आहे आणि या चेंडूवरती एक धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या त्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. 32. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकासाठी परत एकदा गोलंदाजी मार्कवरती नयन भगतला आपण पाहतोय. यावेळेला देखील चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. एका धावेसाठी बॉलला पुश केलाय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल धावा या ओव्हरमध्ये आपल्याला बऱ्याचशा पाहायला मिळाल्यात. नयन भगतच्या या षटकातील 4 चेंडू फेकून झालेत. 5 धावा त्याने खर्च केल्यात. अजून देखील 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. धनेश गवते हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती 9 बॉल आणि 20 धावांवरती तो फलंदाजी करतो. यावेळेला मात्र फटका फसलाय. मोठ्या विकेटची चान्स होती. खऱ्या अर्थानं विकेटची चान्स गमावली आणि कोणत्या खेळाडूचा झेल सोडलाय तर ज्या फलंदाजानं या मॅच मध्ये 9 बॉलवरती 20 धावा बनवल्यात. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि त्या खेळाडूचा झेल नयन भगतनं मात्र ड्रॉप केलाय आणि खऱ्या अर्थानं डॉट बॉल निश्चित पाहायला मिळालाय परंतु झेल देखील सुटलाय आणि सुटलेल्या झेलची किंमत काय घडेल, किती किंमत मोजावी लागेल ते आपल्याला पुढील षटकामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेअर करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. बॅटची कट घेऊन चेंडू मागच्या बाजूने जात असताना त्या ठिकाणी मिळते एक ती सिंगल रन. सिंगलच्या बरोबरीनं तिसरी ओव्हर झाली कंप्लीट. मैदानात पाणी घेऊन जा आणि त्यानंतर 3 ओव्हर नंतर नेरे टीमची धावसंख्या झाली ती 1 बाद. 34 धावा. 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र बाकी असेल परंतु पाण्याची सोय मैदानात करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक असेल थोडासा.
नयन भगतनं थोडी चुकी केली होती. कारण चुकी का म्हणतोय आपण, कारण धनेश गवते एक इन्फॉर्म खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये देखील धावा आल्यात. त्याचा झेल घ्यायला पाहिजे होता, परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र झालाय ड्रॉप. फुल टॉस बॉल, पॅरलर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. बॉल चाललाय वन बाउन्स सीमा पार, स्क्वेअर लेगच्या वरून आलाय हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार. सोडलेला झेल किती महागात ठरू शकतो, मी मागील ओव्हरमध्ये सांगितलेलं की त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आणि पहिल्या बॉलवरती जखमेवरती मीठ चोळणारा आलाय हा चौकार. अवे फ्रॉम दी बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. जास्तीत जास्त दूर गेलाय बॉल. पंचाचा वाईट बॉल, एक्स्ट्रा रनचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावींच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 39 आकड्यावरती. राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव महागडी ठरली आहे. खेळाडू बाद झालाय, परंतु कोणता खेळाडू या ठिकाणी बाद आहे थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू केला गेलाय. कारण खेळाडू तर बाद आहे, परंतु कोणता खेळाडू बाद आहे. पंचांनी चेक केलाय, क्रॉसिंग नाही आहे, म्हणजे फलंदाज बाद झालाय तो धनेश. आणि मोठा धक्का मिळालाय. चुकी केली आहे धनेशनं, कारण दुसरी धाव घेण्याची एवढी गरज नव्हती. कारण चांगला खेळ सध्याच्या स्थितीला धनेशच्या माध्यमातून चालू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा लालच मात्र धनेशला आवरता आला नाहीये. आणि रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर क्रॉस झाला नाहीये स्वराज, म्हणजे रनआउट झालाय तो फलंदाज धनेश. आणि मोठा धक्का मिळेल तो नेरे टीमला. 40 धावसंख्या धावफलकावरती. चांगली फलंदाजी धनेशच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. धनेश बाद झालाय आणि वैयक्तिक 13 बॉलचा त्याने सामना केलाय. 13 बॉलवरती 26 धावांची विस्फोटक इनिंग धनेशने साकारली आहे. चांगली फलंदाजी केली आणि चांगली फलंदाजी करून आपल्या टीमला सध्याच्या स्थितीला आपण पाहतो एक सुस्थितीत नेऊन ठेवलंय ते धनेशनं. त्यावेळेला सुरेख बॉल, बॅटची कट लागून फ्लॅग स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना आणखीन एक सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट होईल. एक रन धावून धावली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 41 या आकड्यावरती. या षटकातील आपण पाहतोय परेश पाटील या गोलंदाजाचा अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉलवरती, पहिल्या बॉलवरती चौकार येऊन त्यानंतर ते 2 चेंडू अगदी चांगल्यारीत्या टाकलेत ते परेश पाटील या गोलंदाजानं. राईट आर्म राऊंड द विकेटनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चांगला संपर्क होत नाहीये. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलची मात्र सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती परेश पाटील या गोलंदाजाकडून. 41 धावा धावफलकावरती. धनेश आणि त्यानंतर अजित हे दोन्ही सलामीवीर खेळाडू आता मैदानातून बाहेर पाहायला मिळालेत. अलॉंग द कार्पेट हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सिंगल रन कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहा काय क्वालिटीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. लगेच थ्रो केला आणि फार चांगल्यारीत्या थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल रन मिळेल. 42 धावसंख्या धावफलकावरती होईल ती नेरे टीमची. शेवटचा चेंडू आता या षटकातील बाकी असेल. चांगली धावसंख्येकडे वाटचाल करतोय नेरे हा संघ. कदाचित जर या सामन्यामध्ये धनेश अजूनही शिल्लक असता तर आणखीन धावा पाहायला मिळाल्या असत्या. फुल टॉस बॉल होता. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर कडून थोडी चुकी त्या ठिकाणी झाली आहे, परंतु नयन भगत चांगली बॅकअप पाहायला मिळालाय. चेंडूची फिल्डिंग केली आहे. बॉलला उचलला, फेकलाय. त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. चौथी षटक, चौथी ओव्हर मात्र संपली आहे
आणि धाव संख्या झाली आहे 4 ओव्हर नंतर नेरे टीमची ती 2 बाद 44 धावा. चार ओव्हर संपल्या 44 धावा 11.00च्या सरासरीने नेरे टीमच्या खात्यामध्ये धावा आल्या त्या 44. शेवटचं षटक शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाज महेश वाघ आलाय. पहिलाच बॉल बॅटची कट घेऊन चेंडू चालला स्लिपच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आपण गोलंदाज महेश वाघच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र पाहतोय. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानात स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो शंकर जाधव नॉन स्ट्राईक एंड वरती स्वराज आहे. बॉल मात्र वेट विकेटची चान्स. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज होईल बाद. आणखीन एक झटका लागेल तो नेरे टीमला. फार चांगलं गीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवण्यात आलंय. खऱ्या अर्थानं प्रत्येक हिंदूंचं स्वप्न साकार झालंय. 500 वर्ष पूर्वीचं आपलं राम मंदिराचं उद्घाटन सोहळा देखील मागील वर्षी आपण पाहिलाय. निश्चितपणे या स्पर्धेच्या वतीने एक गोष्ट आपण सांगू इच्छितो की मंदिर तिथेच बनवलं अयोध्येच्या मातीत आणि भगवा रोवलाय त्या बाबरच्या छातीत. विकेट मिळतीये. फलंदाज मात्र झालाय बाद. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न चांगला संपर्क पाहायला मिळाला नाहीये. अकूट टप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल बराच काल हवेत. एक धाव धावून कंप्लीट केली आहे. वेगाने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 46 या आकड्यावरती. सुरुवातीला आपण फलंदाजीचा इतिहास पाहिला तर चांगली फलंदाजी चालू होती, परंतु त्यानंतर अजित बाद झाला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात आपण धनेशाची विकेट देखील गमावताना पाहिली. थोडी चुकी केली आहे मित्र म्हणेन धनेशनं, कारण सध्याच्या स्थितीला धनेश जर मैदानात असता तर आणखीन धावा नेरे टीमसाठी आल्या असत्या. या ठिकाणी मात्र थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप वाईट लाईनच्या अगदी जवळ बॉल पडलाय. पंचांचा एक्स्ट्रा रन वाईट बॉलचा इशारा मात्र आलाय आणि 1+1 अशा बोनसच्या स्वरूपात 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 48 आकड्यावरती. उर्वरित या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. 48 धावसंख्या लागली आहे. 50 धावेच्या अगदी जवळ आहे नेरे संघ. सरळ बॅटनं चांगला फटका. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तैनात. एकच सिंगल या चेंडूवरती फक्त मिळते. 49 धावा लागल्या धाव फलक्यावरती. 50 कंप्लीट होईल का? 50 धावा धाव फलक्यावरती लागतील का ते पाहावं लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये फक्त 33 धावा भोकरपाडा टीमनं बनवल्या होत्या. त्यानंतर एकतर्फी लढत आपण पाहिली. सहजरित्या तो सामना शिरवली टीमनं मात्र जिंकला होता, परंतु या मॅच मध्ये धावा आल्यात. एक फायटिंग टोटल मित्र म्हणेन आतापर्यंत बनवली आहे. चांगला फटका. फिल्डर होते परंतु फिल्डरच्या डोक्यावरून 1 बाउन्स बॉल फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावसंख्या झाली आहे नेरे टीमची ती 53 धावा. 50 कंप्लीट झाली आहे. संघाचा अर्धशतक मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालंय. उर्वरित हा शेवटचा बॉल मात्र बाकी आहे.
53 धावा धाव फलक्यावरती. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? फुल टॉस बॉल होता, कनेक्शन थोडस चुकीचं झालंय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, विकेट मिळतीये, फलंदाज झालाय बाद. पहिली इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंग नंतर 30 बॉल नंतर नेरे टीमने धावा बनवल्या, त्या 3 बाद, 53 धावा. येणारे 30 चेंडू, 5 षटकं आणि वाजेपूर टीमला विजयासाठी 54 धावा संख्येची गरज. थँक्यू सो मच डीजे. 53 धावा पहिल्या इनिंग मध्ये नेरे टीमने बनवल्यात. गरज आहे 30 बॉल वरती 54 ची वाजेपूर टीमला. परंतु दुसऱ्या इनिंग साठी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत आपण चेंज. व्हॉइस ऑफ वाजे या गावातील समालोचक आणि ज्या समालोचकाचा डंका पूर्ण आपण रायगड जिल्ह्यात पाहतोय ते मनोहर पाटील सर यांच्याकडे आपण दुसऱ्या इनिंग साठी जाऊया. थँक्यू शुभम. सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. यापुढची लढत असणारे आम्हाला माहिती मिळेल. 12:22 झालेत. गुड आफ्टरनून सर्वांना. सतीश पाटील आमचे मित्र पोहोचलेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरण्या बैलाचा छकडा, आज हरण्याची शर्यत सुद्धा आहे. सतीश पाटील, मयूर पाटील यांनी आम्हाला माहिती दिली. त्यांचा सुद्धा एक रेकॉर्ड आहे, विश्व विक्रम सुद्धा त्याला आपण म्हणू शकता. 3 दिवस ते बादच झाले नव्हते. स्पर्धा लाईव्ह आपण एन्जॉय करते. फॉर्च्यून इव्हेंट. तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत. जाऊया आपण मैदानावरती. निश्चितच नेरे आणि वाजेपूर या 2 संघामध्ये ही लढत आहे आणि निश्चितच नंदिता बियर शॉपचे ओनर इथे सन्मान्य दिनेश दादा गवते, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. आमचे वाजेपूरचे कल्पेश पाटील, त्यांना सुद्धा मी विनंती करेन निश्चितच मंचावरती आपण यायचे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे 2 संघ.
3 स्टार वाजे संघाचा संघनायक आणि धरणा संघाचा संघनायक संपर्क आपण साधा. मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. जिंकण्यासाठी गरज असणारे अभि आम्हाला माहिती देईल. 54 टार्गेट आहे. एक काळ होता जो अभिनं पबजी मध्ये गाजवला आणि आज आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये वाजेपूर आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ. धरणा संघाचा संघनायक पोहोचलाय. वाजे संघाचा संघनायक सुद्धा उपस्थित आहे. नाणेफेक इथे केली जाईल. तर 3 स्टार वाजे संघाचा संघनायक श्री विघ्नेश पाटील. नाणेफेक करण्यासाठी कल्पेश पाटील आमचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होईल. सामन्याला होईल इथे सुरुवात. दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा. तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत आहे. आमचा रॉयल स्टॅग ग्रुप सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे माजी सरपंच प्रदीपदादा पाटील, नरेश मसने, राजेश पाटील, अंकुश पाटील, सर्वांचं योगदान, सर्वांचं सहकार्य. जाऊया मैदानावरती. सामन्याला येते सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज अजित गवत्या. अमित साठी हा चेंडू. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता. आमचे मित्र आजचा सुट्टीचा दिवस आहे. प्रकाश बाळाराम पाटील, हर्षद पाटील सुद्धा स्पर्धेला एन्जॉय करत असताना आमचे अत्यंत जवळचे मित्र पंकज भालेकर सुद्धा आज हरण्याची शर्यत आहे तिकडे सुद्धा आमच्या नजर आहेत. आणि दुपारच्या सत्रामध्ये कोपरलीच्या आमदार ट्रॉफीमध्ये मंगलमूर्ती वाजे संघ खेळणार आहे. मोठा फटका. अमित फसलाय की काय? खेळाडू होता त्या ठिकाणी विकास पाठक. मिळालेली संधी आणि त्या संधीचा फायदा उचलू शकला नाही आमचे माजी सरपंच बबन दत्तू पाटील आणि बाळकृष्ण पाटील. त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती आपलं सुद्धा आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. दोन संघामध्ये नाणेफेक झाले आणि नाणेफेक जिंकले. 3 स्टार वाजे संघ आणि बजानं सुद्धा आपला रेकॉर्ड मोडीत काढला. मागचे 10 नाणेफेक हरल्यानंतर आज पहिला नाणेफेक बजा जिंकलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. जाऊया आपण मैदानावरती. आमचे माजी सरपंच बबन दत्तू पाटील. उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण पाहूया टेम्पो निघालाय हरण्याचा. लाईव्ह स्क्रीनवरती आपण एन्जॉय करतोय. फॉर्च्यून इव्हेंटची पूर्ण टीम सुद्धा रेडी आहे. मैदानाकडे आपण जाऊया. संघाची एकूण धावसंख्या येते 1 धाव. अजित गवते मैदानावरती. नयनसाठी हा चेंडू होता. पंचांचा मात्र इशारा आहे. काल बंबावी पाड्याची स्पर्धा आणि आमचे मेन अंपायर हिरामन भोसले सर, मॅन फ्रॉम तारा. काल स्पर्धा तब्बल 5:30 संपली. फायनलची ती रात्र होती. आम्ही सुद्धा घरी 6 वाजता पोहोचलो. तरी सुद्धा स्पर्धेमध्ये उपस्थिती आहे. त्यांचा सुद्धा धन्यवाद. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाजीसाठी अजित गवते पुन्हा एकदा सज्ज होईल. विश यू ऑल द बेस्ट हरण्या फॅन क्लब. गोलंदाज तयार. जोरदार अपील. अपीलों में उत्साह हमने देखा था. अजीत से अपील हुई थी. स्वराज है पीछे, बंटी है पीछे. वहां पर निकेश को हम देख सकते हैं. शंकर जाधव वहां पर मौजूद है. धनेश गवते लॉन्ग ऑन में नजर आएंगे और डीप मिड विकेट में खिलाड़ी तैनात है. विकास पाठक. अजीत गवते एक बार फिर से है तैयार. सामने बल्लेबाज नयन भगत. 54 रनों का टारगेट है. इस बार बड़े स्ट्रोक की तलाश है. धनेश है पीछे. मौका बन जाएगा धनेश और गेंद जाएगी सीमा पार. ध्यान नहीं था, हल्की सी नजरें हटे और धनेश ने कैच तो लपक लिया लेकिन बाउंड्री के बाहर. गेंद सीमा पार. छक्का. नयन भगत. मैदान के अंदर इस खिलाड़ी का चलना जय भवानी वाजेपुर टीम के लिए बेहद जरूरी है और वही कोशिश मैदान के अंदर की जा रही है. अजीत गौत्या इस मर्तबा तैयार है नयन के सामने. नाराज होंगे अपने आप से नयन. ये खराब गेंद थी. बाल बाल बचे अजीत. अंपायर का इशारा आता है बाकी ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी. टीम की रन संख्या टोटल बनी है 9 रन. अभी ने हमें जानकारी दी 4 गेंदें पूरी हो चुकी है और इस ओवर के आने वाले 2 गेंदों का खेल है बाकी. अजीत गौत्या सामने नयन भगत है. अमित उनका साथ निभा रहे. आमिर पाटिल मैदान में. 2 गेंदे आमिर ने खेली है. इस बार अच्छा स्ट्रोक. अपनी क्लास दिखा रहे. घुटना टेक. तमाशा हमने देखा. मैदान के बाहर गेंद जाएगी सीमा पार. छक्का.
थँक्यू सो मच. तर निश्चितच वाजे गावाचा क्रिकेटचा सामना कुठेही असो, नेहमीच वाजे संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणाऱ्या आणि निश्चितच एक जबरदस्त फॅन वाजे संघाचे सुधाकर पाटील, त्यानंतर आमचे रोखोक चर्चाचे मेंबर किरण भगत, अनिल पाटील, त्यांचं सुद्धा स्वागत. हा चेंडू आपण पाहिला आडव्या बॅटनं गॅप मध्ये आहे, चेंडू थांबणार नाही आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, मिळणार चौकार. थँक्यू सो मच. आमची एवन जोडी युवराज भोईर आणि बबल्या अनिश पाटील, स्वागत आहे. चेतन पाटील यांची सुद्धा उपस्थिती, वेलकम. तर इथे आपण पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि अजित गवतेच्या षटकामध्ये खर्च झाल्या तब्बल 19 धावा. जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात. थँक्यू सो मच. आमचे मित्र रोहन पाटील उर्फ भाया, आज सुट्टीचा दिवस आहे, स्पर्धा एन्जॉय करत असताना आमचे माजी खेळाडू मच्छिंद्र पाटील, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वाजपूर संघ इथे 24 मध्ये करायचे 35 धावा. 54चं टार्गेट होतं. अजित ठरलाय महागडा. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी विकास पाठक. समोर फलंदाज उभ्या अमीर या मैदानावरती खूप धावा बनवल्यात. अमीरची कारकीर्द याच मैदानावरती वाढली असं मी म्हणेन. 80-90 धावा खेळाडूंनी सहजरित्या चेस केल्यात. मात्र ही परिस्थिती विपरीत आहे आणि मागच्या 2 वर्षाचा इतिहास पाहिला, आमिर थोडासा स्ट्रगल करतोय मैदानावरती. आमच्या निश्चितच संपर्क प्रमुख जेव्हा 1 ते 5 फेब्रुवारीला ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक नाईटची स्पर्धा होणार आहे, त्याचे संपर्क प्रमुख साहिल पाटील सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करत असताना मिस कॉल देऊ नका, डायरेक्ट कॉल करा. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. फुल टॉस आणि इथे आपण पाहते आमिरचा तडाखा. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, षटकार. मैदानाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. जबरदस्त स्पर्धा. मात्र सध्या क्रिकेटपेक्षा शर्यतीचे जास्त वेळ आहे आणि हरण्या सुद्धा शर्यतीसाठी निघाले. हरण्या बैलाचे मालक योगेश मुलमुले बारामती यांचं सुद्धा इथे आगमन आणि ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25 धावा आहेत. विकास पाठक या षटकातील पुढचा चेंडू आमिरसाठी होता. आडव्या बॅटनं पॉवर प्ले सूर्य आणि मागे क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव नक्की मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 26 धावा आहेत. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. सुरेख स्पर्धा आहे. श्री गणेश चषक, ग्रामस्थ मंडळ चषक 2024 टेनिस क्रिकेटचा महासंमेलन डे ची स्पर्धा आहे. मागच्या काही दिवसामध्ये क्रिकेट आपण पाहिला, मात्र संघ काही उशिरानं पोहोचले. थोडंसं सहकार्य करायचे. 2 दिवस स्पर्धा अजून चालणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्या विभागातील संघ एकमेकांच्या समोर 2 हात करत असताना मोठा फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, इथे संधी मिळाली, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र आमिरची विकेट आहे. पहिला धक्का, पहिला हादरा जय भवानी वाजपूर संघाला. आमिर पाटील बाद. थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या फलकावरती 26 धावा आहेत.
अभि पाटील आम्हाला जॉईंट स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, प्रेम पाटील सुद्धा आम्हाला काही वेळामध्ये जॉईन होतील. मात्र आज त्यांचं लक्ष क्रिकेटपेक्षा शर्यतीकडे जास्त असणार आहे. जाऊया आपण मैदानावरती. 3 वाजता मंगलमूर्ती वाजे संघाचा सुद्धा डे नाईटला सामना आहे कोपुर्लीच्या आमदार चषकामध्ये. तिकडे सुद्धा आमच्या नजर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल विकास पाठक. नयनसाठी हा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. नयन सुद्धा माघारे. नेरे संघ परतलाय मैदानावरती. नेरे विरुद्ध वाजेपूर अशी लढत जिथे 26 वरती एकही गडी बाद नव्हता. सलग 2 विकेट आणि नेरे संघाचं कमबॅक, पुनरागमन मैदानावरती. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आयोजित ही श्री गणेश ग्रामस्थ मंडल चषकाची क्रिकेटची स्पर्धा 9 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान रंगणारी हे क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा एकूण धावा धावसंख्या फलकावरती 26. धावा आहेत धावसंख्या फलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा विकास पाठक. षटकातील शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 19, या षटकामध्ये फक्त 7 आलेत. गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न होता हलक्या हातानं. एकच धाबे, एकापेक्षा जास्त काही नाही. परेश येईल फलंदाजीसाठी. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा बनल्या. टोटल 27 धावा. 54चं होतं टार्गेट. आता उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जय भवानी वाजेपूर संघाला गरज असणार आहे. 27 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 27 धावा. यापुढची लढत असणाऱ्या 3 स्टार वाजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या धारणा संघ. दोन्ही संघांना आपण खूप सारे शुभेच्छा देऊया. बजानं जिंकले नाणेफेक. बजा आपल्या निर्णयाची अंमलबजावणी आपण सामना संपल्यानंतर लगेच करायचे. सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त क्रिकेट कित्येक मैदानावरती स्पर्धा सुरू आहेत. डे ची क्रेज थोडी कमी होत चालली. नाईट स्पर्धांना आता उधाण आल्या. मात्र ह्या मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस आहे. आपल्या विभागातील संघ ग्रामस्थ मंडल श्री गणेश चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहते. नेरे संघ मागच्या काही काळामध्ये थोडासा बॅट पॅच संघामध्ये आहे. मात्र पुनरागमन करेल का ही सुद्धा चर्चा आहे. कारण नाईटचे 2 सामने त्यांच्या मी पाहिले. एक दुंदराईच्या मैदानावरती आणि एक देवीच्या पाड्याच्या मैदानावरती. शंकरने हलवलेली मान सर्व काही सांगून जाईल. त्याकडे आपण चर्चा करणार आहोत मात्र सामना संपल्यानंतर. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला परेश खेळते. त्याला साथ देते समीर. स्वराज येईल गोलंदाजीसाठी. 18 चेंडू 27 ची गरज. हा चेंडू आपण पाहिला. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. स्वराज चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहे. मात्र परेशला शांत बसवेल का. बाद झाला आमिर, बाद झाला नयन. मात्र समीर पाटील आणि परेश पाटील मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू. स्वराजचा थोडासा आत आला. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जाईल सीमा पार. शॉर्ट पिच होता. पूर फायदा उचलला परेशनं आणि चेंडू सीमा पार. चौकार. मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अर्जुन. एकच धावे. मी सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती करेन मंचावरती तुमच्यासाठी खुर्च्या रिकाम आहेत. माजी सरपंच प्रदीप पाटील, नरेश मसने असतील त्या ठिकाणी, राजेश दादा पाटील, संतोष पाटील. मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. ओव्हर द विकेट ना हा चेंडू समीर साठी. गॅप मध्ये आहे. वॉटर स्ट्रोक. चेंडू सीमा पार. चौकार.
थँक्यू सो मच. 15 मध्ये करायचे आहेत 17 धावा. 15 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. मैदानाकडे आपण वळणार आहोत पुन्हा एकदा. चांगली स्पर्धा आहे, सुरेख सामने. या पुढची लढतीकडे आमचं लक्ष आहे. वाजे विरुद्ध धरणा, 3 स्टार वाजे आणि त्यांच्या विरुद्ध धारणा, या दोन संघामध्ये ती लढत असणार आहे. घरच्या मैदानावरती कसा खेळ असणार वाजे संघाच्या, सर्वांच्या नजरा सामन्याकडे आहेत. इथे समीरसाठी स्वराजचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्की मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. समीरने घेतली सिंगल. एकूण धावा 38. 38 धावा, 54चा पल्ला पार करायचा आणि 16 धाव्यांची अजूनही गरज आहे. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्वराज गवते स्ट्रायकरला फलंदाज खेळते. परेश पाटील राऊंड द विकेटनं नेरे संघाचा हा स्वराज गवते. हा चेंडू आपण पाहिला, आपटी बार होता. मागे येईल शंकर जाधव. एकच धाव आहे, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 39. 39. 15 धाव्यांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 15 धावा. एक विकेट खूप काही सांगून जाईल नेरे संघासाठी आणि त्या विकेटची गरज आहे. इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न समीरचा. एक धाव मिळेल. अर्जुन येईल चेंडू खाली. एकापेक्षा जास्त काही नाही. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. तो हमारे ब्रांडेड फर्नीचर वर्क जिनके माध्यम से होता है, धर्मेंद्र भाई आपका भी तहे दिल से स्वागत है. जाएंगे एक बार फिर से मैदान में. 12 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. आमचे रोखोक चर्चा आज होणार आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय माजी सरपंच बबन दत्तू पाटील, बालकृष्ण पाटील, त्यांचं सुद्धा आपण करूया खूप खूप स्वागत. मैदानाकडे आपण जाऊया. एकूण धावा आहेत त्या 40 धावा आहेत. सौरभ येईल गोलंदाजीसाठी. बंटी हा खेळाडू सामना बदलवण्याची क्षमता ठेवतो आणि इथे ह्या मैदानावरती कशी असेल रणनीती, जेव्हा तो गोलंदाजीसाठी येतो बघण्याची एक वेगळी मजा असते. राऊंड द विकेटनं बंटी तयार. समीरसाठी हा चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही. एकदा मिळेल. दुसरीसाठी निघालेत. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यानं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 42 धावा आहेत. 11 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि त्यानंतर लगेच मैदानाच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि 1 फेब्रुवारी पासून नाईट स्पर्धेचं आयोजन आहे. उंची जास्त, लांबी सुद्धा मिळेल. समीर पाटीलचा तडाखा. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. तर आयवाक झेल ज्यांनी पकडला इथे साजन आणि किरण भगत यांच्याकडून त्यांना 500 आशीर्वाद. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 49. 49 जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. राऊंड द विकेट. हा फटका समीरचा. शंकर पाद बसेल. चेंडू सीमा पार. षटकार आणि सामना संपलाय. वाजेपूर संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल आणि आमचे मित्र साहिल पाटील, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जे दिवसा एकत्र रात्री एकत्र, राज पाटील सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. आमचे उत्कृष्ट स्कोरर प्रेम पाटील सुद्धा आम्हाला जॉईंट होतील आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये.
यस. तर सामना संपलाय आणि एक हाती किल्ला जिंकला तो जय भवानी वाजपूर संघाने. हार्ड लक छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट टीम नेरे. आपण मैदानाकडे लगेच जाणार आहोत. चला वाजे संघ भाई तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या. पिंटू शेट पाटील सुद्धा त्या संघामध्ये, निलेश पाटील त्या संघामध्ये, प्रेम पाटील त्या संघामध्ये, बजा त्या संघामध्ये. बजाकडे जेव्हापासून कर्णधार पद आलंय संघ थोड्याशा वाटचाली संघाच्या चांगल्या झाल्यात. आम्ही सामने पाहिले सुपर 8 मध्ये दुंदऱ्याच्या मैदानावरती सामना होता. तिथे 30 धावा बनत नव्हत्या आणि वाजे संघाने 36 तिथे दिल्या आणि फील्ड प्लेसमेंट